ज्या ठिकाणी सुखही नाही, ज्या ठिकाणी दुःखही नाही, ज्या ठिकाणी देहाची जाणीवही नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही, ज्या ठिकाणी जाणीव म्हणजे मी कोण आहे, मी स्त्री आहे का पुरुष आहे अशी जाणीवही नाही, किंवा मी ब्रह्मस्वरूप आहे अशी जाणीव त्या ठिकाणी नाही, किंवा मी ब्रह्म आहे अशीही जाणीव त्या ठिकाणी नाही. मग आहे काय? केवळ सच्चिदानंद घन परमात्म स्वरूप. आणि हे परमात्म स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होण्याकरता अनेक जन्माचं पुण्य लागतं. लक्ष करू काय काय सांगतोय जरा. जगामध्ये तुम्हाला बंगला सहज मिळेल, गाडी सहज मिळेल, प्रतिष्ठा सहज मिळेल, तुम्हाला पाहिजे हवं एखादं पद सहज मिळेल, पण जगामध्ये ब्रह्मज्ञान एवढ्या सहज तुम्हाला प्राप्त होणार नाही. जगात सर्वात दुर्मिळ वस्तू जर कोणती असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं या जगातली सर्वात दुर्मिळ वस्तू आहे तिचं नाव आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञान. विठाला विठाला आता हे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता कोणी कोणी किती साधना केल्या. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं पुष्कळ वर्णन करतात. ज्ञानोबराय म्हणतात संतासवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी येनेची सत्कर्मे अशेष अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मस्वरूपी. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात तुम्हाला जीवब्रह्म ऐक्य ज्ञान जर पाहिजे असेल तर संतांच्या संगतीमध्ये जा, कारण ज्ञान हे फक्त संतांच्या संगतीमध्ये मिळू शकतं, इतरत्र कुठेहीच तुम्हाला जीवब्रह्म ऐक्य ज्ञान मिळणार नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतात संत तेथे विवेका आसने की जी चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे की जी. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी चंद्रिका आहेत, ज्या ठिकाणी भगवान शंकर आहे त्या ठिकाणी पार्वती आहे, तसे संत ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान आहे. विठाला विठाला. पण तुम्हाला जर असं वाटत असेल माझ्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाली पाहिजे आणि मला परमानंदाची प्राप्ती झाली पाहिजे तर संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. संतांच्या संगतीशिवाय दुःख निवृत्त होत नाही आणि सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून आद्यगुरु शंकराचार्यांनी किती सुंदर श्लोक लिहिला बघा. आद्यगुरु शंकराचार्य वर्णन करतात गेयम गीता नाम सहस्त्रम ध्येयम श्रीपती रूपम जस्रम नेयम सज्जन संगे चित्तम देयम दीन जनाय च वित्तम. आद्यगुरु शंकराचार्य वर्णन करतात गेयम, गेयम म्हणजे गायलं पाहिजे काय, गीता नाम सहस्त्रम. ज्याला जीवनामध्ये ज्ञान संपादन करायचंय त्यांनी विष्णू सहस्त्रनाम गायलं पाहिजे, त्यांनी भगवद्गीता गायली पाहिजे, दिन लोक आहेत त्यांना धन दिलं पाहिजे आणि संतांच्या संगतीमध्ये माणसाने आपलं चित्त नेलं पाहिजे. विठाला विठाला. म्हणून दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करायची असेल तर संतांच्या संगतीशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणून ज्ञानोबरायने हरिपाठामध्ये किती कंठर्वाने सांगितलं संतांची संगती मनोमार्ग अकळावा श्रीपती येणे पंथे अकळावा श्रीपती येणे पंथे अकळावा श्रीपती येणे पंथे. संतांची संगती मनोमार्ग अकळावा श्रीपती येणे पंथे अकळावा श्रीपती अकळावा श्रीपती पंथे. हो संतांची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे श्रीपती येणे पंथे. संतांचे संगती मनोमार्ग गती